शेवटी हे म्हणले. जा एकदा त्याच्याकडे आणि बघून येते आईला. घराले कुलूपच आहे, कोणी बी नाही घरी. लग्न होऊन तू या घरात आलीस ना की सर्वात पहिले वहिनीला पटव. मी येणार लग्नाला. आणि काका काकू? नाही, त्यांना कुठेतरी बाहेर जायचंय, काहीतरी महत्वाचं काम आहे. तुम्ही माझी काय बी काळजी करू नका बघा, तुम्ही जाऊन जा तिकडं. आता जर तू पुन्हा आदित्यकडे गेली आणि तिथं रात्री पतूर राहिली आणि हे जर ते कळलं तर ते समजा घर डोक्यावर घेतील. दाजी, मी जरा जाऊन येते. कुठं? मैत्रिणीकडे. खोटं बोलू नको हर्षा. आदित्यकडे जाऊन राहिली ती. काहून? कालच जाऊन आली ना तिथं. रोज रोज काहून जाते तिथं? मी समजावले तिले, मग हा ऐकतच नाही. तुम्हीच सांगा काहीतरी. चले यार आत. नाही दाजी, मी लय ऐकून घेतलं तुझं, आता एक शब्द बी ऐकून घेणार नाही. आत हो म्हणलं ना. नाही पण मुस्काट फोडेल आता. अरे सारखं सारखं तिथं जाणं बरं नाही. लोकशेण घालतील ना तोंडात. काहीतरी करायला पाहिजे. जा जरा समजाव तिला. मी बघते. आई बरं आठवलं, त्या मंदार जोशीला पत्रिका पाठवायची राहिली. तो पुण्याचा. एकदा काय ते सगळं आठवून ठेव बाबा. हो. अजून कोण राहिलंय? हॅलो. मल्हारराव शेलार बोलतोय. हां हां बोला ना. मी आदित्य बोलतोय. आदित्यराव, तुमच्या आईसाहेब आहेत का तिथं? आहे ना. द्या जरा फोन द्या त्यांना. हां देतो. हां देतो, एक मिनिट. नाही, हर्षदाच्या भावांचा फोन. हो का? हॅलो. नमस्कार आईसाहेब, मल्हारराव बोलतोय. नमस्कार. आईसाहेब, बोलणीच्या कार्यक्रमाच्या दिवशी हर्षवर्धनराव आमच्या बायकोले म्हणले, म्हणून लग्नाच्या आधी आम्ही हर्षाला आणि आदित्यरावांना भेटण्याची परवानगी दिली. पण आता पाणी डोक्यावरनं जाऊन राहिलो. म्हणजे बघा, लग्नाला 4 दिवस राहिले पण या पोट्याईचं भेटणं संपतच नाही. लोकांना कळलं नाचक्की होईल ना आमची. आता बाप म्हणून मी सांगतो तुम्हाला, आता लगीन होईपर्यंत मी त्या आईले काही भेटू देणार नाही. आता यावर तुमचं काही म्हणणं असन तर सांगा. नाही, बरोबरच आहे तुमचं. आता त्यांनी भेटणं योग्य नाहीच आहे. आईसाहेब, आमचं म्हणणं तुम्हाला पटन ठाऊक होतं आम्हाला. बाकीच्या आईले सांगण्यात काही अर्थ नाही. बरं, लगीनाची तयारी कशी होऊन राहिली? हां, चालले हळूहळू. आमच्याकडून काही लागलं तर सांगा आम्हाला. हो हो, बर. ठेवू फोन. हो, नमस्कार. लग्न होईपर्यंत हर्षदानी आणि तू भेटायचं नाही असं ते म्हणत होते. आणि तू चक्क त्यांना हो सांगितलंस? हो, कारण मला ते पटलंय. माई पण अगं तू. आदित्य, आतापर्यंत तुझी प्रत्येक गोष्ट मी ऐकली. माझी एवढी एक गोष्ट तू ऐकू शकत नाहीस? माई पण मी काय म्हणतो तुला, या विषयावर मला आता बोलायचं नाहीये, समजलं? अगं शे. गुरुजी, झाली तयारी? हो समद घेतलं? हो. हां. आणि हो, जेवणाचा डबा ठेवलाय बॅगेत. तेव्हा बाहेरचं काही खाऊ नका. तुम्ही बाहेरचं खात नाही, मला माहिती आहे. तुला कोणी सांगितलं? उमाताईंनी. आणि हो, पाण्याची बाटली बी ठेवली आहे. तेव्हा बाहेरचं पाणी पिऊ नका. हो हो, अगं किती सूचना देशील. चला, मला निघायला हवं. आत्ताच गाडी आहे ना, तर गाडी चुकेल. त्याच्यानंतरची चंद्रपूरची गाडी 2 तासानंतर आहे. अरे बापरे. दे. नाही राहू दे, म्या घेते. मी पण निघते ना तुमच्या बरोबर. म्हणजे? तुम्ही त्यासनाकडे जा, म्या जाते भावाकडं. बर, ठीक आहे. चल. अच्छा.
एक मिनिट. आदित्य. हां ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी. हो. काय रे दादा? काही नाही, तुझ्या सगळ्या मित्रांना पत्रिका वगैरे वाटून झाल्या लग्नाच्या? हो. नाही, घाई गडबडी कुणी राहायला नको म्हणून विचारतो. नाही, सगळ्यांना पाठवल्यात पत्रिका. गुड. आणि हां, सगळ्यात महत्वाचं, तुझा तो सासरा मल्हारराव शेलार काय करतो रे, तू माहिती आहे तुला? काय करतो म्हणजे? म्हणजे काय काम काय करतो? हा नाही म्हणजे त्याच्या कामावर आपलं काही अवलंबून नाही आहे किंवा तुझ्या लग्नाशी त्याचा काही संबंध नाही, पण आता आपले त्यांच्याशी संबंध जोडणार आहेत ना, तेव्हा त्यांच्याविषयी जाणून घेतलेलं बरं म्हणून विचारतोय. हां, त्यांच्या मालकीचे 8 ट्रक आहेत आणि विदर्भ ट्रक ओनर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ते. आणि हर्षदा कळलं मला, जेवढं कळायला हवं होतं तेवढं कळलं. काय कळलं? हेच, एवढी मिजास एवढी गुरमी काय त्याला ते कळलं मला. ट्रक ओनर असोसिएशनचा अध्यक्ष आहे ना तो, त्यामुळे सतत 4थ्या गिअरमध्ये चालत असलेल्या ट्रक सारखा गुरगुरत असतो. पण रस्ता खडतर आहे म्हणल्यानंतर ट्रकचा स्पीड कमी करायला हवा हे त्याला कळायला हवं, नाही का? आणि त्यात आता तो माझ्या वाटेला लागलाय. त्याला सांगून ठेव, म्हणावं या रस्त्यावर कधीही अपघाती वळण येऊ शकतं, तेव्हा जरा स्वतःवरती कंट्रोल ठेवा. तुला काय एवढं टेन्शन आलं लगेच? हा, सहज बोललो मी. जा मजा करा. हो. तुम्ही पण आला असतात तर तिकडे घरी सगळ्यांना खूप बरं वाटलं असतं. माईनी खरं तर मला 2-2दा फोन करून सांगितलं होतं की हळदीच्या कार्यक्रमाला दोघांनाही घेऊन ये बरोबर. मलाही फोन आला होता त्यांचा. मग चला ना. नाही नको, असू दे. काय प्रॉब्लेम आहे बाबा? तुम्ही तरी सांगा ना यांना. संयोगिता बरोबर आहे त्यांचं. आम्ही दोघेही तिथे यायला नकार देतोय कारण म्हणजे त्याला एक खास कारण आहे. सचिन, काय कारण आहे? ज्या गोष्टी आम्ही दोघांनी विसरायच्या ठरवल्या आहेत तिथे गेल्यावर नेमक्या त्याच गोष्टी प्रकर्षाने आठवतील. जे मनात कायमचं पुरून टाकलं आहे तेच पुन्हा उकरून बाहेर पडेल. आणि नेमकं तेच आम्हाला नको आहे. संयोगिता, तू समजू शकतेस, तू सुद्धा या परिस्थितीतून गेलेली आहेस. तिथे गेल्यानंतर कदाचित तुझी सुद्धा हीच अवस्था होईल. पण तुला पर्याय नाहीये, तुझ्या भावाचंच लग्न आहे. आम्ही टाळू शकतो म्हणून आम्ही नाही म्हणतोय. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हायला जाऊ आणि स्वतःलाच दुखवून घेऊ. आता तूच सांग, हे सगळं माहीत असून सुद्धा आम्ही तिथे येणं कितपत योग्य ठरेल? समजू शकते मी. ठीक आहे, पण लग्नाच्या दिवशी मात्र लवकर या. हा, सकाळपासून या अगदी. हो, नक्की. चला, येते मी. बरं बाबा, 2 दिवसात काही लागलं तर मला फोन करा, मी लगेच येईन. तू अजिबात काळजी करू नकोस, आम्ही सगळीकडे बघून घेऊ. निश्चिंत राहा. ये. चला, येते. हां चल, मी येतो सोडायला. आलोच मग. आणि हे काय, तुम्ही मला कळवणार होतात ना कितीच्या गाडीने निघताय ते? मी आले असताना न्यायला.
कशाला हवाय कुणी? मला काय या घरचा पत्ता नवीन आहे का? आणि कोणी मदतीला लागेल असं सामान सुद्धा माझ्याकडे नाहीये. बरं. काय झाली का लग्नाची तयारी? अहो लग्नाची तयारी कधी पूर्ण होत असते का? शेवटपर्यंत चालूच राहते ती. हो ते खरंच म्हणा. बरं सावरे, तू यांच्यासाठी खाण्यापिण्याचं बघशील ना? मी आतली कामं बघते जरा. चालेल. हा बसा. तुम्ही निश्चिंत मनानं आपली कामं करा. लग्न घर आहे, धावपळी असणारच. माझी अजिबात काळजी करू नका. बरं बरं, मी आहे हा. बाबा जेवायला वाढू ना? ठीक आहे. अगं सावरी, मला भूक नाहीये. का? मी सकाळीच घरून निघताना न्याहारी केली. ते गिरिजाने केलं होतं ते खाल्लं आणि निघालो. गिरिजा कोण? हो, तुला त्याबद्दल काहीच माहिती नाही का? सांगतो, सगळं सविस्तर सांगतो. बरं. मला फक्त चहा दे. आत्ता आणते. हो. मी चंद्रपूरला सावरीच्या दिराच्या लग्नाला जातो आहे. तुम्हालाही तिने बोलवलं होतं, पण घरी जे काय घडलंय ते बघून मीच सांगून टाकलं की तुमचं जमणार नाही म्हणून. बाकी सगळं मी घरी परत आल्यानंतर बोलूच. दादा चंद्रपूरला गेलाय, पण हे आनंदी गेले कुठे? तर अशी ही गिरिजाची कहाणी. 60 उत्तराची तुला 5 उत्तरात करून सांगितली. बाबा एवढं सगळं घडून गेलं आणि तुम्ही मला साधं कळवलं सुद्धा नाही. अरे कुठे तुला छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या सावरे? असं कसं बाबा, साधं कळवायचं ना. पण आता सगळं सांगितलं ना. बरं, पण मग आता तिचं काय करायचं? काय करायचं म्हणजे? म्हणजे आता ती जे काही तुम्हाला सांगते ते खरं की खोटं आहे कसं कळणार? त्याचा शहनिशा मी करीन, तू त्याचा विचार करू नकोस. तुझ्या घरी लग्न आहे, ते व्यवस्थित पार पडू दे, त्याचाच फक्त विचार कर. वहिनी, वहिनी, बाबा आतमध्ये या ना जरा, माई बोलवतीये. अगं लग्नाचा सगळा कपडा आणि दागिने सगळं बघायला बोलवते. चला ना. बरं आम्ही येतोच, तू ना पुढे आलो समजा. हां ठीक आहे. बाबा इथून परत गेल्यावर ना तुम्ही या सगळ्या प्रकरणाचा काय तो सोक्षमोक्ष लावा आणि मला कळवा प्लीज. हे बघ, अजूनही तू त्याचाच विचार करतेस. हे बघ, ते सगळं विसर. तू फक्त लग्नाचा विचार कर, ते व्यवस्थित पार पडू दे. ते झालं ना की मग आपण सविस्तर बोलू. बरं बरं, माई वाट बघत असतील ना. चला आपण आधी आज जाऊया. दादा बोलवलंस? बस. आदित्य, तुझं आता लग्न होणार आहे, तेव्हा जरा नीट वागा. वेंदळेपणा जरा कमी करा. लग्नाआधीच ॲक्सिडेंट करून आपण आपले प्रताप दाखवून दिलेले आहेत. नाही दादा, याच्या पुढे असं नाही होणार. आणि तुमचं जरी लव्ह मॅरेज असलं तरी आपण ते अरेंजच करतोय, तेव्हा जरा मॅच्युरिटीने वागा. लग्न मंडपात नवऱ्याला जो मान मिळतो तो नीट घ्यायचा. आपण लग्न विधिवत करतोय तेव्हा सगळे विधी नीट पार पाडायचे. या सगळ्या विधींमध्ये
बायकोचं नाव बदलण्याचा एक विधी असतो, तेव्हा नाव काय ठेवायचं आहे ते आत्ताच ठरवून ठेवा. तेव्हा आयत्या वेळेला हे ठेवू का ते ठेवू असं काही व्हायला नको. हो दादा, मी हर्षदाशी बोलून घेतो. बरं, मी निघू? हम्म. हर्षदा, बोल आधी. काय करतेस? काही नाही, थोड्या वेळाने हळदीचा कार्यक्रम आहे, त्याची वाट बघते. ए पण तू का फोन केलास? अगं, तुला एक विचारायचं होतं. काय? आता दादा मला सांगत होता की लग्नानंतर नवरा बायकोचं नाव बदलतो. तुला कुठलं नाव आवडेल? कडक लक्ष्मी. अगं, मी मस्करी नाही करते, सिरियसली विचारतोय तुला. कुठलं नाव आवडेल तुला? हर्षदा. काय? हो, मी माझं नाव बदलणार नाही. का? का म्हणजे काय? अरे माझ्या आई वडिलांनी एवढं प्रेमाने ठेवलेलं नाव आहे माझं, मी का ते बदलू? एकतर आधीच लग्न झाल्यानंतर आडनाव बदलायचं, आणि आता तू म्हणतो नाव सुद्धा. अरे त्यांनी माझं आजपर्यंतचं अस्तित्वच संपेल ना. नाही, मी माझं नाव बदलणार नाही. अगं, पण तशी प्रथा आहे. मग प्रथेपुरतं बदल ना तू. पण हर्षदा नावाने हाक मारल्याशिवाय मी ओ सुद्धा देणार नाही. हर्षदा. हो, तेच, हर्षदा. चल बाय. अगं, हॅलो. काय? इकडे काय? अरे बस तर. इथे दादा नाहीये घरात. बस. काय रे? काय? काय झालं? काय नाही. टेन्शन आलेलं दिसतंय. टेन्शन? कसलं टेन्शन? उद्या लग्न आहे ना तुझं? अगं, लग्नाचं कोणाला टेन्शन येतं का? नाही, लग्नाचं टेन्शन नाहीये, पण त्याच्या नंतर जे होतं ना त्याचं टेन्शन मात्र नक्की येतं. काय होतं? अरे आधी हे बघ, आत्तापर्यंत तू तुझ्या मनाचा राजा होतास, तुला पाहिजे ते करत होतास. पण आता या राजाचं राज्य राणीच्या हातात जाणार आणि या राजाचा गुलाम होणार. म्हणजे तुझं स्वातंत्र्य संपलं. आता ती म्हणेल ते तुला ऐकायला लागणार. ए, मी तिचं कशाला ऐकू? मी नवरा आहे, नवरा. आणि नवरा सांगतो ना त्याप्रमाणे बायकोला वागावं लागतं, कळलं? ओ नवरे बुवा, तुम्ही सांगाल तसं ऐकायला तुमची ती बायको म्हणजे काय लाजरी बुजरी नवरी वाटली? आधी तिच्या बाबांचा स्वभाव माहिती आहे ना, त्यांचे काही ना काही गुण तिच्यात आले असतीलच. म्हणजे तिचे बाबा जो रुद्रावतार धारण केलेले म्हसोबा असतील, तर त्यांची ही मुलगी नक्कीच कडक लक्ष्मीचा अवतार असणार. संयोगिता, तुम्हाला हे सगळं सांगून घाबरवू नकोस. ठीक आहे, नाही सांगत, कारण तसंही त्यांनी काहीच फरक पडणार नाहीये. कारण एकदा काही हळद लागली ना तुझ्या अंगाला की मग फसलास तू त्या कडक लक्ष्मीच्या हातात. चल, मला खूप तयारी करायची आहे तुझ्या हळदीची. अरे घाबरलास? मस्करी करत होते तुझी. चल.